टिळक महाविद्यालयाच्या 2022-2023 या दीक्षांत कार्यक्रमाच्या प्रसंगी मी ज्यांच्या नावाने आपलं महाविद्यालय आहे त्या पुण्यश्लोक लोकमान्य टिळकांसाठी विशेषत्वाने उपस्थित असलेले महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मानसकुमार गुप्ता सर, या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर समन्वयक डॉक्टर धर्मसिंग राजपूत सर, उपस्थित सर्व ज्येष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी तथा विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वांना माझा यथोचित नमस्कार तथा सर्वांचं या दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या मनात या प्रसंगी अनेक प्रश्न असतील. 12वी हा एक महत्त्वाचा टप्पा पार करून तुम्ही सर्वजण आता ग्रॅज्युएशनच्या स्टेजला आलेला आहात. राजपूत सर बोलताना ओघाने बोलून गेले की आजचं सेशन आहे ट्रायल आहे, उद्यापासून रिअल आहे, पण असं नाहीये. सगळे सेशनच ट्रायल आहे. आज मी लाभलेला वक्ता म्हटल्यापेक्षा लाभलेला वक्ता कदाचित होऊ शकेल, कारण कार्यक्रम पत्रिका ठरवतात मी आणि राजपूत सरांनी मिळूनच ठरवले आणि दरवेळेला सेशन किंवा प्रोग्राम चालू करत असताना मी नेहमी म्हणतो पहिलं सेशन दीक्षारंभापर्यंत माझंच ठेवा, कारण मुलांची विद्यार्थ्यांची बोलण्याची संधी असते आणि ती संधी साधारणतः जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की इथून पुढची 3 वर्ष तुमची भूमिका काय असली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही तुम्हाला ऑब्झर्व करतो गेटमध्ये असताना, गेटमध्ये येताना, तेव्हा गेटच्या बाहेर असलेल्या मुलांना आत असलेली मुलं सांगत होती अजून कोणीच नाही आले. पहिली रिएक्शन मुलांची काय असते हॉलमध्ये जाताना की गर्दी असेल तर जाऊ, नाही तर जाण्याची गरज नाही. बाकीचे शिकणार असेल तर आपण शिकू, आपल्याला शिकायची गरज नाही. जर आपले कंपेनियन, आपले मित्रमैत्रिणी हे जर हॉलमध्ये आलेले असतील तर आपण हॉलमध्ये जायचं, नाही तर अनेक लोक त्या गेटवर टाकत पाहतात आणि जोपर्यंत इकडनं माईकचा आवाज येत नाही तोपर्यंत आत येण्याची बुद्धी आपल्याला होत नाही. 12 वाजता कार्यक्रम ठरलाय, पण आपण एकमेकाची वाट पाहत बसतो. तो आला तर मी जाईल, ती आली तर मी जाईल. आपल्या घराच्या बाजूच्या 2-4 पोरांनी म्हटलं जाण्याची गरज नाही, आपल्याला वाटते जाण्याची गरज नाही, कारण आपल्याला स्वतःचा विचार आहे तरी कुठे. आपण कोणाच्या माहितीला विचार करतो, बाजूचे मित्रमैत्रिणी ते काय विचार करतील, त्यांना आवश्यक वाटते का, त्यांना जरुरी वाटते का, आणि कसं असेल तर करायचं. ग्रॅज्युएशनला आल्यानंतर सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला करणं अपेक्षित आहे, जी कॉलेजमध्ये सगळे शिक्षक तुम्हाला येणाऱ्या 3 वर्षाच्या काळात सांगणार आहेत, ती म्हणजे इंडिपेंडंट व्हा. इंडिपेंडंट व्हा म्हणजे स्वतःच्या चांगल्याचा विचार स्वतः करायला शिका. हे इंडिपेंडंट आहे. जर कोणाच्या खांद्यावर बॅग असेल तर काढून टाका, काही बॅग खांद्यावर काही गरज नाही, मोकळे व्हा बिलकुल. तुम्हाला फ्रीली हालता डुलता 2 या सोशल बिल तसंच येणार आहे. वही पेनची आवश्यकता नाही. तुम्ही कुठलीही परीक्षा इथे घेतल्या जाणार नाही आहे. सो बी रिलॅक्स, एकदम रिलॅक्स राहा. आणि जे कोणी आलेले नाही आहे त्यांना राजपूत सरांनी सांगितल्याप्रमाणे मेसेज जरूर द्या, पण त्यांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका की ते आले नाही मग त्यांना फाईन लागणार आहे का आल्याचा. त्यांना जर लागणार असेल तर उद्यापासून आपण ही चाट मारायची. तर या कुठल्या गोष्टीचा अटेंडन्स घेणार आहे का? सगळ्यात विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिलं अटेंडन्स शीटवर कुठे सही करायची, म्हणजे फिजिकली प्रेझेंट, मेंटली अपसेंट आणि इमोशनली परमनंट अपसेंट. कुठल्याही प्रकारच्या अटेंडन्स शीटवर सही करायची असेल तर पहिलं सही करायची. अटेंडन्स शीटवर सही केली म्हणजे सगळं समजलं. या कुठल्याही भ्रमात राहू नका. हा प्रोग्राम या सगळ्या फॉर्मॅलिटीच्या पलीकडे असेल आणि तो फॉर्मॅलिटीच्या पलीकडे असेल यासाठी तुम्हाला सांगतो की या प्रोग्राममधून तुम्हाला फक्त कॉलेजची ओळख नाही होणार आहे, तर कुठल्याही हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये ग्रॅज्युएट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे कुठल्या अपेक्षा असतात आणि त्यांनी संस्थेकडनं आणि शिक्षकांकडनं कुठल्या अपेक्षा ठेवायला पाहिजे. या दोन्ही प्रकारच्या एक्सपेक्टेशन्सचं मॅपिंग, म्हणजे तुम्ही आमच्याकडनं काय एक्सपेक्ट करायला पाहिजे
आणि आम्ही तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करणार आहे. या दोन्ही अपेक्षांचं व्यवस्थापन आपल्याला इथे करायचं आहे. आणि या अपेक्षांचं व्यवस्थापन करत असताना आपल्या दोघांना मिळून म्हणजे संपूर्ण विद्यार्थी आणि आपला संपूर्ण स्टाफ यांना मिळून तिसऱ्या अपेक्षांचं नियोजन करायचं आहे, जे जॉब मार्केट, इंडस्ट्री मार्केट, एम्प्लॉयर मार्केट तुमच्याकडे एक्सपेक्ट करणार. आज ज्या गोष्टी तुम्हाला येतात त्याच्या सकट जर तुम्ही मार्केटमध्ये उभे राहिले तर आपल्याला जॉब मिळेल का? नाही मिळेल. बरोबर आहे. तो जॉब मिळण्यासाठी कुठल्या कुठल्या स्किल्स आले पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडे आल्या पाहिजे आणि त्या अभ्यासक्रमाच्या सोबत तुम्हाला कशा डिलिव्हर केल्या जातील यासाठीची सुरुवात, यासाठीची व्यवस्था म्हणजे हा दीक्षारंभ कार्यक्रम आहे. मग ज्या वेळेला अशा कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम होत असतो त्यावेळेला तुमच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न असतात आणि ते प्रश्नच आपल्याला आपल्या उत्तरांपर्यंत घेऊन जाणार. आम्ही शिक्षकांशी बोलताना नेहमी सांगतो की जे प्रश्न आहेत हे प्रश्न आहेत म्हणूनच शिक्षकांची गरज आहे. कारण these questions are the bread and butter, source of bread and butter for the people. जर प्रश्न विचारणारे विद्यार्थी नसतील तर पुढची सगळी सिस्टीम कोलॅप्स होते. तुमच्या पानामध्ये सुद्धा या वेळेला बरेच प्रश्न असतील, ते काही साधारणतः प्रश्न अशा स्वरूपाचे असू शकतात की नंबर 1 म्हणजे आपण लक्ष द्यायला पाहिजे का? शुड आय कॉन्सन्ट्रेट? आपण लक्ष देण्याची गरज आहे का आपण लक्ष न देताही आपलं काम बघणार आहे? क्लासमध्ये येताना, कॉलेजमध्ये येताना, तुमच्या मनामध्ये लेक्चर अटेंड करताना हे सगळे प्रश्न या पद्धतीने सिक्वेन्शियली जात असतील. तुम्हाला असंही वाटत असेल की जो कोणी आपल्याला शिकवतोय इज ही वर्थ लिसनिंग, म्हणजे आपण त्याचं बोलणं ऐकलं पाहिजे अशा पद्धतीचा माणूस आहे का आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करू शकतो? मला माहिती आहे की अनेक वेळेला मागे बसून मी म्हणजे जेन्युइन अर्थाने बॅक बेंचर्स म्हणतो, मागे बसून मुलं अनेक वेळा नंबर काटणे प्रकार खेळत असतात. म्हणजे नंबर जे मॅट्रिक्स बनवायचं आणि त्याचे नंबर्स काढत जायचे. अनेक लोक ड्रॉइंग मध्ये असतात, ते जो बोलणार आहे त्याचं ड्रॉइंग काढत असतात. असे अनेक लोक करतात. का करतात? कारण त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही नेमकं. इझी वर्क लिसनिंग, की ज्याचं बोलणं आपण ऐकतोय त्याचं बोलणं आपण खरोखर ऐकावं अशा पद्धतीची ती व्यक्ती आहे का? जो टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला रेलेव्हंट वाटतो की ज्या विषयावर ते बोलतात आहे तो विषय महत्वाचा वाटतो की तो विषय तितका महत्वाचा वाटत नाही? इझी अपियर्स टू बी नॉलेजेबल, जो कोणी बोलतोय त्याला खरोखर काही नवीन माहिती आहे का? त्याला खरोखर काही नवीन ज्ञान आहे का असं आपल्याला वाटते का? काहीतरी नवीन ते आपल्याला सांगतील का ज्या माहिती आहे त्या जुन्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे? इम्प्रेसिव्ह आहे. सगळ्यात महत्वाचं की वेळ संपवते. आपली जी वेळ सांगितली होती सरांनी 12 वाजता सुरू, अर्धा तास उशीर झाला. आता 12:30 ते 2:30 चालेल का? त्या 2 ला बरोबर संपवते. असं काही होणार नाही. आपण वेळेतच सगळ्या गोष्टी करणार आहे. 6 दिवस आपण वेळ पूर्णपणे पाहू शकतो. आता विद्यार्थ्यांना साधारणतः शिक्षकांकडनं आणि महाविद्यालयाकडनं काय काय अपेक्षा असतात आपण एक लिस्ट केली आहे. आपण एकदा कन्फर्म करून पाहू तुमच्या अपेक्षा अशा आहेत. कोणाला असं वाटतं की परीक्षेमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे? हात वर करा. कोणाला असं वाटतं की परीक्षेमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे? आता बघा, हात वर करायची स्टाईल सांगते. पहिले अशी, मग बाजूला करायचं. दुसऱ्याने केला का? मग केला असेल तर थोडा असा पूर्ण मोकळा हात का वर करत नाही? परीक्षेमध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स आला पाहिजे. आय शुड स्कोर बेस्ट मार्क इन एक्झाम. वाटते का सगळ्यांना? सगळ्यांना वाटते परीक्षेत चांगले मार्क हो की नाही? हो. परीक्षेत निदान कॉलेजच्या पहिल्या दिवशी तरी अशी अपेक्षा स्वतःकडनं आणि महाविद्यालयाकडनं ठेवा की तुम्हाला इथून पुढे परीक्षेत चांगले मार्क मिळाले पाहिजे, शाईन केलं पाहिजे. 12वी मध्ये जे पर्सेंट मिळाले असतील जाऊ द्या, आता ऍडमिशन झाली, सगळं विसरू शकतात. इथून पुढे फ्रेश स्टार्ट करू शकतात. पण अपेक्षा तर करा की नाही की परीक्षेत चांगले मार्क मिळाले पाहिजे. त्याच्यानंतर मग त्याच्यावर काम काय करायचं, एक्झिक्युशन काय करायचं, पुढचे विषय. मग परीक्षेत जर चांगले मार्क मिळाले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आय शुड कॉंग्रॅच्युलेट यू पीपल बिकॉज यू हॅव सिलेक्टेड बेस्ट कॉलेज. बेस्ट कॉलेज एक्झॅक्टली म्हणतो
की माझ्याकडे आता अनेक BA ची मुलं येतात, फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली कॉलेजमध्ये, नंतर मला सांगतात सर आम्हाला की नाही मुक्तमध्ये करायचं आहे. अरे रेग्युलर विद्यार्थी, तुमच्याकडे अभ्यास करण्याचा दुसरा कुठलाही उद्योग नाही. युअर फर्स्ट शुड बी रेग्युलर एज्युकेशन. डिस्टन्स एज्युकेशन कोणासाठी आहे की तो नोकरी करतोय, जॉब करतोय, फुल टाइम कुठेतरी जॉब करतोय आणि मग त्याला फुल टाइम जॉब करत असल्यामुळे रेग्युलर कॉलेजला जायला वेळ नसल्यामुळे तो डिस्टन्स एज्युकेशन करतो, रविवारी येऊन काउन्सिलिंग सेशन अटेंड करतो आणि परीक्षा देतो. हा बेसिक मूलभूत फरक समजला पाहिजे की इथून पुढे तुमचे 3 वर्ष फक्त आणि फक्त अभ्यासासाठी आहे. मग फक्त आणि फक्त अभ्यासासाठी आहे. व्हाय डू यू एक्सपेक्ट की तुम्हाला इझी लेवलचं लर्निंग, इझी लेवलचं सिलेबस आणि इझी लेवलचं पासिंग पाहिजे? का अशी अपेक्षा करायची? आपल्याला एक गोष्ट पक्की लक्षात घेतली पाहिजे की जर तुम्हाला बेस्ट मार्क्स इन एक्झाम पाहिजे असेल तर यू शुड बी रेग्युलर इन दी क्लासेस ऑफ ऑल माय टीचर्स. इथे बसलेले सगळे शिक्षक, आर्ट्स कॉमर्स सायन्सचे सगळे फॅकल्टी मेंबर्स, दोज आर व्हेरी पंक्च्युअल ॲज फार ॲज देअर क्लासेस आर कन्सर्न. फक्त मुलांची क्लासेस मध्ये बसण्याची इच्छा पाहिजे आणि क्लासेस मध्ये बसण्याची तयारी पाहिजे. अनेक वेळा आम्ही अनेक मुलं पाहतो, या कॉर्नर पासून राऊंड घेऊन त्या कॉर्नर पासून राऊंड घ्यायचा, कॉरिडोर टू कॉरिडोर, आणि क्लास झाला. स्टुडंट्स आर कमिंग टू दी कॉलेज बट नॉट टू दी क्लासेस. वर्स्ट कंडिशन. तुम्हाला माहिती आहे का की या तुमच्या सगळ्या इकोसिस्टमवर सरकार किती खर्च करते आहे? त्याच्यातला सगळा पैसा हा भारतातल्या टॅक्स पेयर्सचा आहे आणि त्या टॅक्स पेयरच्या पैसा जो सरकार आम्हाला वेतनाच्या रूपात देते त्याचा फायदा करवून घेण्याचं कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार हा तुमचा. प्रत्येक क्लास कॉलेजमध्ये होतो, तुम्ही केलाच पाहिजे आणि ते जर तुम्ही कराल तर यू विल हॅव दी पॉसिबिलिटी ऑफ स्कोरिंग बेस्ट परफॉर्मन्स इन एक्झाम. परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळवायचा असेल तर तुम्हाला क्लासेसला रेग्युलर आलं पाहिजे. शिकवणाऱ्या शिक्षकांचं ज्ञान, विस्डम हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुम्ही क्लासेसमध्ये या. समजतं की काय म्हणतोय? पहिलं सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर ओनली स्टडी. पहिल्या सेमिस्टरमध्ये दाबून अभ्यास करून फर्स्ट क्लासच्या वर एकदा रिझल्ट काढला की पुढचा मार्ग सोपा आहे. पण पहिल्या सेमिस्टरला जर 80 च्या गोट्यात अडकले तर नंतरचा प्रवास कठीण होतो. त्याच्यामुळे पहिले 3 महिने, 3.5 महिने, मग दसरा असेल, दिवाळी असेल, गणपती असेल, ईद असेल, काय बी असेल, हे सगळे फेस्टिवल त्याचे झाले. पण आपण BA, BCom, BSc चे फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समजून फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झामची तयारी करायची. काय सांगताय मी तुम्हाला की इट इज अ क्वेश्चन ऑफ युअर सर्व्हायवल. तर एकदा फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट तुमचा 60-65% च्या वर आला की तुम्ही मी म्हणतो मोर दॅन 50% तुमचं काम झालं. as far as examination is concerned, परीक्षेचा जितका संबंध आहे तिथपर्यंत. अनेक लोकांना असं वाटतं, हाऊ मेनी ऑफ यू फील टू कॉन्व्हर्स इन इंग्लिश? तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की आपल्याला स्पोकन इंग्लिश आलं पाहिजे? किती लोकांना वाटते? वाटते सगळ्यांना? फॉर दिस पर्पज वी हॅव सम स्पेशल सेल्स. आपल्याकडे स्पेशल सेल्स आहेत. इंग्लिश डिपार्टमेंटद्वारे हे सगळे कोर्सेस चालवले जातात. गुप्ता सर त्या पूर्ण डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत. त्या सगळ्या कोर्सेसमध्ये कम्युनिकेशन स्किलचे कोर्सेस आहेत, ग्रामरचे कोर्सेस आहेत. बरोबर गुप्ता सर? दीज कोर्सेस आर ॲडिशनल विदाउट एनी फी. एकही पैसा जास्ती न घेता कोर्सेस असतात. सगळ्या डिपार्टमेंटनी स्किल ओरिएंटेड कोर्सेस काढलेले आहेत. मुलं म्हणतात जॉब नाही किंवा कुठला उद्योग करावा हे कळत नाही. वी हॅव अ फॅकल्टी मेंबर की ज्यांनी फ्लोरिकल्चर मध्ये यांचं फक्त काम नाही आहे, नर्सरी मॅनेजमेंट इज डुईंग वेल. प्रोफेसर डॉक्टर मत्ते सर, त्यांना माहिती आहे नर्सरी कशी चालवायची, नर्सरीमधनं कशा पद्धतीने व्यवसाय करायचा. ही इज अ मास्टर इन दॅट. तुम्ही जर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही फॅकल्टीचे विद्यार्थी असाल, आपण नर्सरी मॅनेजमेंटचा सर्टिफिकेट कोर्स चालू करू शकतो की ज्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. सांगायचा उद्देश असा की या सगळ्या गोष्टींसाठी डिफरंट सेल्स प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये
राईट फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश टू डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, आर्ट्स मध्ये आणि कॉमर्स मध्ये आणि सायन्स मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटने वेगळे वेगळे स्किल ओरिएंटेड प्रोग्राम आयडेंटिफाय केले आहेत. याची माहिती पुढच्या काही सेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्रत्येकाला असं वाटतं, याचा सुद्धा विचार तुम्हाला येत्या पुढच्या काळात करता येईल. सोपे पाहिजे आपल्याला, बरोबर. क्वेश्चन पेपर सोपा पाहिजे, याच्यापेक्षा आलेला कुठलाही क्वेश्चन पेपर हा सोपा वाटला पाहिजे. दोन गोष्टींचा फरक आहे. क्वेश्चन पेपर सोपा पाहिजे आणि एक भाग झाली, तर दुसरा भाग आहे जो काही क्वेश्चन पेपर येईल तो आपल्याला कसा वाटला पाहिजे. जो काही क्वेश्चन पेपर येईल तो सोपा कसा वाटेल. जर प्रिपरेशन पूर्ण झाली असेल तर, जर तयारी पूर्ण झाली असेल तर, आणि ती पूर्ण तयारी करण्याचं जे काही माध्यम आहे तीच आपली क्लासरूम्स आहे. पेपर चेकिंग सोपं व्हावं, अनेक लोकांना वाटते की आपल्याला चांगला जॉब मिळावा, चांगली सॅलरी मिळावी, प्रमोशन पटपट व्हावे, स्वतःची कार असावी, स्वतःचं घर असावं. आणि या सगळ्या एक्सपेक्टेशन्सचं गंमत असं आहे की दिस इज अ ट्री अँड व्हॉट वी एक्सपेक्ट की एकाच झाडाला आपल्या हिशोबाने सगळी फळं लागली पाहिजे. आपण जे काम करतो, आपलं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, आपला जो परफॉर्मन्स आहे, तो परफॉर्मन्स मी आहे तसाच राहणार आहे, जसा 12 करतो तसा मी नाही करणार, पण मला फळं मात्र सगळी मिळाली पाहिजे. मला फळं मात्र सगळी मिळाली. इज इट पॉसिबल? सो वी नीड टू रिअलाइन अवर एक्सपेक्टेशन्स. आपल्याला आपले एक्सपेक्टेशन्स रिअलाइन करावे लागतील. चांगले मार्क मिळवायचे असतील तर क्लासरूम मध्ये येणं कंपल्सरी. सॉफ्ट स्किल इम्प्रूव्ह करायचे असतील तर इथे जेवढे फॅकल्टी मेंबर बसतात त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करणं कंपल्सरी. आमच्याकडे सर्टिफिकेट कोर्सेस अँकरिंग स्किल आहे, आमच्याकडे सोशोलॉजीचे कोर्सेस आहेत, आमच्याकडे हिस्ट्री डिपार्टमेंटचे हिस्टॉरिकल प्लेसेसचं डॉक्युमेंटेशन करणारे आणि मोडिलिटीमध्ये कोर्सेस आहेत. मोडिलिटी म्हणजे काय? समजा तुम्ही राजगडावर गेले तर तिथे जे शिलालेख लिहिले आम्ही वाचतात का? नाही वाचताय, पण ती भाषा शिकवणाऱ्या मॅडम आपल्याकडे उपलब्ध आहे, डॉक्टर पवार मॅडम, सॉरी डॉक्टर बडोदेकर मॅडम. त्यांच्याकडे तो सर्टिफिकेट कोर्स आहे की तो कोर्स जर तुम्ही केला तर तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर गेला तर त्याच्यातली जी इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचता येईल. मग हे सगळे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मिळतात, आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे ते करण्याची सुवर्ण संधी घालवू नका. ऍग्रिकल्चर कोर्सेस नागपूरच्या माध्यमातून चालवले जातात. इंटरनॅशनल स्टुडंट्स मिळणारे कोर्सेस संस्कृत डिपार्टमेंट चालवते. असे अनेक कोर्सेस आपल्याच महाविद्यालयात फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःची आणायची आहे. आम्ही पुढचं नेहमी सांगतात की ती गोष्ट कोणी कोणाला देऊ शकत नाही, इच्छाशक्ती. बाकी सगळं कॉलेज देईल, फक्त शिकायची इच्छा ही तुमच्याकडे होते. ती असेल तर 100% गोष्टी तुम्हाला कॉलेजकडे मिळतील, कुठल्याही ऍडिशनल शुल्काशिवाय. तुम्हाला सांगतो, एकही जास्तीचा पैसा खर्च करण्याचं कारण नाही. तर आपले एक्सपेक्टेशन्स रिअलाइन करावे लागतील. वन्स यू रिअलाइन युअर एक्सपेक्टेशन्स, रेस्ट ऑफ द थिंग्स आर इझी. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला या चित्रातलं एक बोध घ्यायचं आहे. काय अनुभव या चित्रात सांगा, कोण सांगू शकेल? कोण सांगेल? समोरून सांगा. कोण सांगेल या पिक्चरचा काय अर्थ होतो? चुकलं तरी चालते आणि चूक बरोबर असं काही नसते जगात. आहे कोणाकडे करेज सांगायचं? येस प्लीज. माझं नाव किरण चव्हाण आहे आणि त्या पिक्चरचा अर्थ असा होता की त्याच्याकडे सीडी असून सुद्धा तो सीडी गेली नाही, परंतु त्याचा ठीक आहे, त्याच्यावर बरोबर बघतो म्हणजे त्याने दिमागाचा यूज केला नाही. किरणसाठी तर जोरदार टाळ्या पाहिजे. फर्स्ट स्टुडंट की जिने धैर्य दाखवलं की इथे येऊन माईकवर बोलायचं. फर्स्ट स्टुडंट. लक्षात आहे तुम्हाला? व्हॉट शी हॅज सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. रिसोर्सेस आहे पण वापरता येत नाही. आता सिंपल आहे, आपण
आणि ज्यावेळेला चित्र डोळ्यामध्ये आलं ना त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये दुसरा एखादा माणूस येतो की तो कशा चुका करतोय आणि तो कसे रिसोर्सेस वापरत नाही. लर्न फॉर युअर सेल्फ, स्वतः करता शिका. या चित्रामध्ये जो व्यक्ती आहे हा तुम्ही ती स्वतः आहे. तिची भिंत आहे ती करिअरची भिंत आहे, त्याच्या पलीकडे गोल्डन करिअर ठेवलंय आणि तुम्ही या शिड्या वेड्या वेगळ्या पडलेल्या पाहत आहे. दॅट इज वेस्टिंग ऑफ युअर टाइम, वेस्टिंग ऑफ युअर रिसोर्सेस. वेळ तुम्ही कसा वाया घालवता. जर तोच वेळ लिनियरली उपयोगात आणला तर इट्स व्हेरी इझी टू गेट वर विथ करिअरच्या याचं प्रोफेशन सोपं आहे. यू डोंट नीड मोर टाइम, यू नीड फोकस. जास्त वेळेची आवश्यकता नाही आपल्याला फोकस पाहिजे आणि तो फोकस तुम्ही कधी रिसोर्सेस बरोबर वापरला तर ऑटोमॅटिकली येईल. आता आम्ही तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतो हे जर तुमच्या एक्सपेक्टेशन्स बरोबर. आमच्या पण सगळ्यांच्या तुमच्याकडनं काही अपेक्षा आहे. त्याच्यातली एक बेसिक अपेक्षा ही आहे. काय करते या चित्रामध्ये आपल्याला, व्हॉट डज इट इंडिकेट. आता गमत बघा, ज्या वेळेला पहिल्यांदा किरणने उत्तर दिलं त्यावेळेला अनेक मुलं मुली एकमेकांना म्हणत होते की तर मलाही माहिती होतं पण सांगितलं नाही ना. माहिती होतं मनातल्या मनात होतं पण सांगितलं नाही. मग आपण आजूबाजूला मला सांगतो की माहिती हे बोलते मला देखील चांगल्या गोष्टी बोलते. आता चान्स सोडू नका. काय वाटतं हे चित्र बघून तुम्हाला, जे काय वाटत असेल काही तर वाटत असेल, बरं वाईट खराब चांगलं जे काय वाटत असेल. एनी गेस हे पिक्चर तुम्ही पाहिलेलं का हे सांगा. येस एनीबडी काय दिसते चित्र, कोण कोण दोघं जण हे सांगत. एक साप आहे आणि दुसरं कोण आहे, पक्ष्याचं पिल्लू आहे बरोबर. आता ते दोघांचं काय कम्युनिकेशन चालू असेल, साप आणि पक्ष्याचं पिल्लू काय होत असेल, काय होत असेल साप आणि पक्ष्याच्या पिल्लूचं, काय तुम्हाला वाटते. त्याच्याला पुढे सांगणं मजेदार कसं आहे, वन इज व्हेरी इनोसंट. पक्ष्याचं पिल्लू जे आहे ते खूप इनोसंट आहे आणि तो साप कसा आहे, साप विषारी आहे. त्याच्यातला बेसिक अर्थ असा आहे जे तुमच्यासाठी 1001% लागू करणार आहे, इव्हन सगळ्यांसाठी लागू करणार आहे. ते म्हणजे टेक केअर ऑफ युअर कंपनी. म्हणजे आपली जी कंपनी आहे त्या कंपनीची काळजी म्हणजे आपण त्याच्यासोबत राहतो, आपण त्याच्यासोबत वावरतो, त्या कंपनीची काळजी घ्या. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्या बाजूला बसलेला लगेच साप आहे असा होत नाही. तर तुम्ही लगेच अजून जर पाहायला सुरू करा की हा मी 4 दिवस त्याच्यासोबत होतो, अरे तो साप आहे का नाग आहे का काय आहे, इट डझंट मीन. पण मी अनेक वेळा मार्क केलाय ज्या मुलांना मुलींना अभ्यासात रुची नाही त्यांची युनिटी असते. त्यांची काय असते, युनिटी असते. सगळीकडे लागू आहे. नॉन परफॉर्मर आर ऑलवेज युनायटेड. जे काही परफॉर्म करते त्याची एकी असते, जे अभ्यासात रुची नाही ते खूप एकत्र असतात आणि जो कोणी आपल्या अभ्यासात आपल्या करिअरबद्दल चिंतित असतो ही इज ऑलवेज आयसोलेटेड. तो नेहमी एकटा असतो. गंमत अशी होते की ज्यांना अभ्यासात रुची नाही अशा मुलांच्या मुलींच्या प्रेशरमध्ये आपण आपला फोकस गमवायचा नाही. आपल्या मनाला एक प्रामाणिक प्रश्न विचार. तो प्रश्न असा आहे की BA BCom BSc केल्यानंतर आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे का, आपल्या आई वडिलांकडे व्यवस्थित इतके पैसे आहेत की आपण आयुष्यभर एक खाऊसाठी बसून राहणार. दोनच प्रश्न आहेत. मी तुम्हाला माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो. ज्या वेळेला मी BCom GS कॉलेजमध्ये केलं आणि आमच्याकडे अनेक प्राध्यापक त्याच स्पेसमध्ये गेलेले की त्यांनी त्यांच्या वेळेला ज्यावेळेस त्यांचं एज्युकेशन घेत होते त्यावेळेला त्यांच्यासोबत सुद्धा सगळे नॉन परफॉर्मर होते. त्यांनी फक्त एकच केलं की अभ्यासात रुची नसणाऱ्या मुलांपासून व्यवस्थित स्वतःला आयसोलेट केलं. आयसोलेट केलं म्हणजे फिजिकली नाही
त्यांच्यासोबत वावरले, त्यांच्यासोबत थांबले, पण स्वतःचा अभ्यासाचा फोकस हा ढळू दिला नाही. तरी पण त्याची मैत्री काय नाही. आजही माझे 50 मित्र असे आहेत की जे माझ्यासोबत विभावना होते, व्यावसायिकांची मुलं होते, उत्तम व्यवसाय करत होते, अभ्यास करून त्याच्यातून नोकरी करणे हा त्यांचा पर्पजच नव्हता. त्याच्यामुळे त्या मुलांचा फोकस हा डेफिनेटली वेगळा असेल. आणि जो मी होतो की जर मी नोकरीला लागलो नसतो तर रस्त्यावर भीक मागावी लागली असती, अशी जर परिस्थितीची जाणीव असेल तर उज्ज्वल भविष्य तुमच्याकडे आहे. आपल्याला अशा सगळ्या नॉन परफॉर्मर अभ्यासामध्ये ज्यांचं लक्ष नाही त्यांच्यापासून आपल्याला स्वतःला सेपरेट करता आलं पाहिजे. ते भले म्हणतील खेळायला चला, आपण म्हणून नाही अभ्यास महत्वाचा आहे. ते भले म्हणतील ट्रिपला चला, आपण म्हणून की आपले क्लासेस बंद होतात. अनेक मुलं मुली म्हणजे काम असे आम्ही अनेक प्रकारे, एका मुलाला पेन घ्यायचा असतो त्यातून 10 मुलांची वरात जाते. काम एकाच असतं, 10 मुलं चालले फुकटच टाइम.